काही दिवसांपूर्वी मला एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीचं NH4 ला मोठं हॉटेल आहे. त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की सोशल मीडियावर मार्केटिंग करा म्हणजे तुमचा धंदा वाढेल. आम्ही जवळपास एक अर्धा तास चर्चा केली. मी त्यांना काही मुद्दे सांगितले. त्यांनी त्या मुद्द्यानुसार काम करायला सुरू केली, काही बदल केले आणि त्यांना थोड्याच दिवसात चांगले रिझल्ट्स पाहायला मिळू लागले. तुम्ही जर हॉटेल व्यावसायिक असाल किंवा हॉटेल व्यवसायात तुम्ही उतरणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तेच मुद्दे मी आज तुम्हालाही सांगणार आहे. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. आपल्या हॉटेलची जाहिरात करणं किंवा सोशल मीडियावर ॲड्स लावणं म्हणजे मार्केटिंग असा जर तुमचा समज असेल तर तो पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. आपल्या हॉटेलकडे ग्राहकांना आकर्षित करणं, आलेला ग्राहक वारंवार आपल्याकडे कसा येईल आणि तो आपल्याबद्दल इतरांना चांगलं कसं सांगेल, ह्या सगळ्यासाठी जेवढ्या काही गोष्टी कराव्या लागतात किंवा जेवढ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्या सगळ्यांना मार्केटिंग असंच म्हणतात. याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ते पदार्थांची क्वालिटी. आता हॉटेल आहे म्हणजे लोक काहीतरी खायला येणार आहेत, नाश्ता करायला येणार आहेत किंवा जेवायला येणार आहेत. तर ते जे काही खायला येणार आहेत किंवा जेवायला येणार आहेत तर त्यांना त्या पदार्थाची क्वालिटी खूप चांगलीच असली पाहिजे. इतरांपेक्षा तुमची क्वालिटी खूप स्टँडर्ड असली पाहिजे, चांगली असली पाहिजे. मग ते बनवण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरताय, चांगल्या प्रकारचं तेल वापरताय, हे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही ग्राहकांना रिक्वेस्ट करू शकता की तुम्हाला समजा आमच्या किचनला भेट द्यायची, तुम्ही किचनला भेट द्या. आम्ही काय पदार्थ वापरतो, आम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरतो हे तुम्ही स्वतः बघा, जेणेकरून आमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीची तुम्हाला खात्री होईल. ही ट्रान्सपरन्सी तुम्ही पदार्थांच्या क्वालिटीबाबत मेंटेन करू शकता, जी तुम्हाला इतर हॉटेलपेक्षा वेगळं बनवेल आणि हे ग्राहकाला आवडेल. बरेचसे किचन्स हे घाणेरडे असतात. म्हणजे अनेक लोक हेच म्हणतात की बाहेरचं हॉटेल खूप चांगलं असतं, पण जेव्हा किचन आपण बघतो तेव्हा जेवायची किंवा काही खायची इच्छा राहत नाही. तर ह्या बाबतीमध्ये तुम्ही नक्की सुधारणा करू शकता. तुमचं किचन हे बाहेर जेवढं हॉटेल स्वच्छ आहे तेवढंच किचन सुद्धा स्वच्छ आहे हे तुम्ही ग्राहकांना दाखवू शकता, जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दल एक विश्वास तयार होईल की हे आपल्याला चांगल्याच क्वालिटीचं जेवायला देतात किंवा चांगल्याच क्वालिटीचं खायला देतात. दुसरी गोष्ट आहे स्वच्छता. तुमचं हॉटेल हे स्वच्छच असायला पाहिजे. लोक इथं जेवायला येणार आहेत, काहीतरी खायला येणार आहेत. अस्वच्छता असणाऱ्या ठिकाणी आपल्याला स्वतःला सुद्धा काही खाऊ वाटत नाही. मग आपला हॉटेलचा परिसर, जिथं लोक बसणार आहेत जेवायला, तो परिसर, आपलं किचन, आपले टॉयलेट्स, वॉशरूम, बेसिन हे एकदम स्वच्छच असायला पाहिजेत, जेणेकरून त्या ग्राहकाला तुमच्या इथं येऊन प्रसन्न वाटलं पाहिजे. तिसरा मुद्दा येतो की तुमच्या हॉटेलमध्ये असं काहीतरी असायला पाहिजे की जे ग्राहकाला आकर्षित करेल. मग ते तुम्ही सेल्फी पॉइंट बनवू शकता किंवा तुमच्या आसपासच्या परिसराची माहिती देणारे काही तिथं पोस्टर्स किंवा फलक लावू शकता किंवा इंटेरियर अशा प्रकारचं बनवू शकता की ग्राहकाला तिथं बसायला आवडेल. आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा तुमच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल कृष्णा. तर तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये एक सेल्फी स्टॅच्यू किंवा एक सेल्फी स्टँड अशा प्रकारे बनवू शकता की तिथं उभं राहिल्यानंतर जस्ट फोटो काढला की फोटो निघताना असं कृष्णाच्या रूपात तो फोटो निघेल. ते बासरी वगैरे जस्ट चेहरा त्या फोटो काढणाऱ्या माणसाचा असेल, बट बाकी सगळं ते स्टॅच्यूचं कृष्णाचं स्ट्रक्चर असेल. हे फॅमिलीला किंवा त्या फॅमिलीसोबत आलेल्या लहान मुलांना हे आकर्षक वाटेल. हे एक जस्ट उदाहरण झालं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही आयडिया काढून काहीतरी तुमच्या हॉटेलमध्ये असं असलं पाहिजे की तुमची ऑर्डर त्या टेबलवर जाईपर्यंत त्या फॅमिलीला खिळवून ठेवलं पाहिजे किंवा त्या ग्राहकांना खिळवून ठेवलं पाहिजे, त्यांना आकर्षक वाटलं पाहिजे. तुमच्यासोबत फोटो काढावा, तुमच्या हॉटेलसोबत फोटो काढावा,
किंवा तुमच्या पदार्थांचा फोटो काढावा असं त्या लोकांना वाटलं पाहिजे. आता लोक फोटो काढतात, ते तसंच ठेवत नाहीत, कुठेतरी सोशल मीडियावर पोस्ट करतात, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतात. तर तुम्ही त्यांना एक रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही जेव्हा हे फोटो इंस्टाग्रामवर किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडियावर तुम्ही पोस्ट कराल, तेव्हा तुम्ही आमच्या हॉटेलच्या हँडलला सुद्धा तिथं टॅग करा, जेणेकरून त्यांच्या मार्फत तुमचं मार्केटिंग होत राहील. त्यांचे जे कोणी फ्रेंड्स असतील, त्यांचे जे कोणी संपर्कातले लोक असतील, त्यांना सुद्धा तुमच्या हॉटेलबद्दल आपोआप माहिती मिळत जाईल. आता हे माउथ पब्लिसिटी अशी हळूहळू वाढत जाते. याच्यामध्ये अजून एक चौथा पॉईंट येतो की आपले कर्मचारी हे एकदम विनम्र असले पाहिजेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आपण तसं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आपला वेटर असो किंवा ऑर्डर घेणारा माणूस असो, ह्या सगळ्यांनी त्या ग्राहकांसोबत एकदम विनम्रपणे बोललं पाहिजे. ग्राहकाची काही तक्रार असेल तरी त्यांच्यासोबत एकदम शांतपणे बोललं पाहिजे. ग्राहकाशी वादावादी आपल्या लोकांनी, आपल्या कर्मचाऱ्यांनी टाळली पाहिजे. याच्यातून काय होतं, ग्राहकाला एक चांगल्या प्रकारे फील होतं की मला या हॉटेलमध्ये लक्झरियस सर्व्हिस मिळाली, मला या लोकांनी खूप चांगल्या प्रकारे ट्रीट केलं. हे जे इमोशन्स आहेत हे ग्राहकाचे आणि तुमचे आपोआप जोडले जातात. त्याला सर्व्हिस जर चांगली मिळत असेल, त्याला प्रोडक्ट जर चांगल्या क्वालिटीचा मिळत असेल, तर तो वारंवार तुमच्याकडे येणार आहे. म्हणून तुमच्या स्टाफला अशा प्रकारे ट्रेन करा की त्यांनी आलेल्या ग्राहकांसोबत अगदी चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे, चांगल्या प्रकारे ट्रीट केलं पाहिजे तुमच्या ग्राहकांना. मग तुम्ही त्या तुमच्या कर्मचाऱ्यांना एक ठराविक युनिफॉर्म ठरवून देऊ शकता, किंवा अगदी युनिफॉर्म शक्य नसेल तरी तुमचा कर्मचारी नीटनेटका, धुतलेल्या आणि स्वच्छ कपड्यातला असायला पाहिजे. त्याने मावा गुटखा असं काही ते खाल्लेलं नाही पाहिजे ग्राहकांसोबत बोलताना किंवा ग्राहकांसमोर जाताना. त्यानं अगदी व्यवस्थित तुमच्या ग्राहकांसोबत गेलं पाहिजे आणि ग्राहकाला एकदम चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे, जेणेकरून त्या ग्राहकाला पुन्हा तुमच्याकडे यावंसं वाटलं पाहिजे. पाचवा मुद्दा आपल्याकडं आपण असा याच्यामध्ये घेऊ शकतो की डिस्काउंट ऑफर्स. आता हायवेनं सपोज एखादा ग्राहक ट्रॅव्हल करतोय, त्याला भूक लागली आणि तो तुमच्या हॉटेलमध्ये आला. पुढच्या वेळेला हाच ग्राहक तुमच्याकडे येण्याची शक्यता किती आहे? फार कमी आहे. पुन्हा तो केव्हा ह्या हायवेने ट्रॅव्हल करेल आणि पुन्हा कधी येईल हे तुम्हाला पण माहित नाही. किंवा हॉटेल हायवेला भरपूर आहेत, तो कुठल्याही हॉटेलमध्ये जाईल, पण त्यांना पुन्हा तुमच्याकडेच यायचं. ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर त्याला काहीतरी ऑफर्स देऊ शकता. एकतर पदार्थाची क्वालिटी चांगली पाहिजे, तुमच्या स्टाफनं त्यांना चांगलं ट्रीट केलं पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, काहीतरी इंटरेस्टिंग तुमच्या इथं असलं पाहिजे, सेल्फी पॉईंट वगैरे, ह्या गोष्टी आहेतच. प्लस याच्यामध्ये तुम्ही त्यांना एक डिस्काउंट ऑफर पण देऊ शकता की रिपीट पुढच्या वेळी तुम्ही जर आमच्याकडे आलात तर तुम्हाला 10% डिस्काउंट देऊ आम्ही. मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यांना कार्ड देऊ शकता. तुमचं एक व्हिजिटिंग कार्ड सारखं तुम्ही एखादं कार्ड प्रिंट करून घेतलं, अगदी ते कमी पैशात तुम्हाला मिळेल. ते कार्ड तुम्ही त्यांना दिलं तर मग पुढच्या वेळी जेव्हा येतील तेव्हा त्यांनी ते कार्ड तुम्हाला दाखवायचं, आणि ते कार्ड दाखवलं त्यानंतर तुम्ही त्यांना 5%, 10% असा डिस्काउंट देऊ शकता. किंवा जेवणावर बिस्लेरीची बॉटल फ्री, त्याचे पाण्याचे पैसे तुम्ही घेणार नाही, असं काहीतरी त्यांना ऑफर देऊ शकता. मग हे कोणाला द्यायचं? समजा एखाद्या ग्राहकाचं बिल आज तो आलाय आणि त्याचं 1000च्या वर झालं, तर तुम्ही त्याला एक कार्ड देऊ शकता किंवा 2 कार्ड देऊ शकता. एक त्या ग्राहकानं स्वतः वापरायचं आणि एक दुसऱ्याला रेकमेंड करायचं, त्याच्या मित्रांना किंवा ओळखीच्यांना, रिलेटिव्हला वगैरे. याच्यामुळं काय होईल, त्या कार्डमुळं अजून नवीन नवीन ग्राहक तुमच्या हॉटेलला येतील. ही माउथ पब्लिसिटी किंवा अशा प्रकारे ग्राहकांची एंगेजमेंट तुम्ही वाढवू शकता, जेणेकरून ग्राहक रिपीट तुमच्याच हॉटेलमध्ये आले पाहिजेत. एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला जो हॉटेलचा धंदा आहे हा रिपीट येणाऱ्या कस्टमरवरच डिपेंड असतो आणि रिपीट येणाऱ्या कस्टमरमुळेच वाढत असतो.
तर आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे कसा येईल ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर मग सोशल मीडिया किंवा ग्राहकांचे रिव्ह्यूज वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. तर 6वा पॉईंट आपला असा आहे की सोशल मीडिया आणि तुमच्या ग्राहकांचे रिव्ह्यूज. तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्ही गुगल मॅपला ॲड केलं पाहिजे. त्या लोकेशनवर किंवा गुगल मॅपवर तुम्ही तुमच्या ग्राहकांचे रिव्ह्यूज घेतले पाहिजेत. म्हणजे जर कोणी तुमच्या आसपास प्रवास करत असेल आणि त्याने गुगलवर सर्च केलं की बेस्ट हॉटेल नियर मी वगैरे वगैरे, तर तुमचं हॉटेल तिथं दिसलं पाहिजे. हे कधी दिसेल? जेव्हा तुमचे ग्राहक तुमच्या त्या गुगल मॅपवर किंवा गुगल बिझनेस प्रोफाईलवर रिव्ह्यूज पोस्ट करतील तेव्हा. तर जेव्हा ग्राहक त्याचं नाश्ता जेवण करून तुमच्या बिलिंग काउंटरला येईल तेव्हा तुम्ही त्याला एक रिक्वेस्ट करू शकता की जर तुम्हाला आमचं फूड आवडलं असेल, तुम्हाला आमची सर्व्हिस आवडली असेल, तर तुम्ही प्लीज ह्या स्कॅनवर ह्या QR कोडवर स्कॅन करून आम्हाला रिव्ह्यू द्या किंवा अमुक अमुक लिंकवर जाऊन आम्हाला एक रिव्ह्यू द्या. तुमचा रिव्ह्यू आमच्यासाठी व्हॅल्युएबल आहे. किंवा तुम्ही अशी ऑफर पण देऊ शकता की एक रिव्ह्यू द्या, एक 5 स्टार रिव्ह्यू द्या आणि एक डेअरी मिल्क घ्या तुमच्या मुलांना वगैरे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त रिव्ह्यूज घेऊ शकता. आणि ह्या रिव्ह्यूजचा फायदा तुम्हाला लोकल सर्चमध्ये होईल. ही एक गोष्ट झाली. दुसरं, तुमचं सोशल मीडिया प्रेझेन्स असायलाच हवा. फेसबुक, इंस्टाग्राम ह्या गोष्टी. इंस्टाग्राम खूप महत्त्वाचं आहे. इंस्टाग्रामवर फूड आणि हॉटेल ह्या रिलेटेड गोष्टी खूप चांगल्या प्रकारे हेल्पफुल राहतात. तर तुम्ही तुमच्या हॉटेलचे जे प्रोडक्ट्स आहेत, तुमचे जे पदार्थ आहेत त्याचे फोटोज तिथं पोस्ट करू शकता, जास्तीत जास्त लोकांना दाखवू शकता. तुमच्या ग्राहकांचे रिव्ह्यूज मग ते व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असतील, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असतील किंवा अगदी गुगल रिव्ह्यूवरचे स्क्रीनशॉट असतील ते तुम्ही तिथं शेअर करू शकता. वेळच्या वेळी ग्राहकांचे फीडबॅक आणि तुमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे, तुमचं हॉटेल आहे त्याचं इंटेरियर, एक्सटेरियर ह्याचे फोटोज टाईम टू टाईम अपडेट ठेवू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. प्लस ज्या ग्राहकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिव्ह्यू दिलेत, ज्या लोकांनी तुमच्या सेल्फी पॉईंटवर फोटो काढलेला आहे, त्यांना तुम्ही त्यावेळी तुमच्या हँडलवरून टॅग करू शकता. त्यांना सुद्धा तुमचा हँडल टॅग करायला विचारू शकता. ह्याच्यातून काय होतं, कनेक्शन्स वाढत जातात. हळूहळू जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही प्रत्येक वेळी पैसे खर्च न करता पोहोचू शकता. आता ह्या गोष्टी लॉंग टर्मसाठी खूप फायद्याच्या आहेत तुम्हाला. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, जर तुमची प्रोडक्ट क्वालिटी चांगली आहे, तुमचा स्टाफ चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देतोय, तुम्ही हॉटेल स्वच्छ मेंटेन केलेलं आहे आणि तुम्ही ग्राहकाला काहीतरी इंटरेस्टिंग देताय, त्याच्याशी एक चांगल्या प्रकारचं नातं तयार करताय, तर तो तुम्हाला 100% चांगला रिव्ह्यू देणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात घ्या. आणि ह्या प्रकारे जर तुम्ही काम केलं तर हॉटेल व्यवसाय तुमचा नक्की चांगल्या प्रकारे वाढू शकतो. ओव्हरऑल मला एवढंच सांगायचं आहे की फक्त सोशल मीडियावर ॲड्स करणं म्हणजे मार्केटिंग नाही. तुम्हाला तुमचा ग्राहक रिपीट तुमच्याकडे कसा येईल ह्यासाठी जेवढ्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतील तेवढ्या सगळ्या तुम्ही केल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्याला मार्केटिंग म्हणायचं. ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या हॉटेल व्यवसाय करणाऱ्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.